तंत्रज्ञ जिनियस ॲलन मॅथिसन ट्युरिंग आणि आधुनिक संगणक. लेखक अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख. ॲलन मॅथिसन ट्युरिंग आणि आधुनिक संगणक. ॲलन मॅथिसन ट्युरिंग, जन्म 23 जून 1912, मृत्यू 7 जून 1954. ॲलन ट्युरिंग हा आधुनिक कम्प्युटर सायन्सचा पितामह, गणितज्ञ, लॉजिशियन, क्रिप्टॅनॅलिस्ट, तत्त्वज्ञ, मॅथमॅटिकल बायोलॉजिस्ट म्हणून ओळखला जातो. ॲलन ट्युरिंगनं 0 आणि 1 यांचा वापर करून 1950 साली कम्प्युटर तयार केला. त्यातून पुढे कम्प्युटरमध्ये झपाट्यानं प्रगतीही झाली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल कम्प्युटरवर काम करणाऱ्या सुरुवातीच्या लोकांमध्ये त्यानं मोलाचं काम केलं. कम्प्युटरचा उपयोग अनेक क्षेत्रात केला जाऊ शकतो असं सांगणारा तो पहिला तंत्रज्ञ होता. कूटलेखन विश्लेषण याच्या आधारावर त्यानं महायुद्धाच्या काळात एनिग्मा यंत्र आणि लॉरेज SZ 40x42 या कोडला ब्रेक केलं आणि लाखोंचे प्राण वाचवले. ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनामध्ये आपलं नाव सर्वोत्तम चित्रपटाच्या यादीत पटकावणारा चित्रपट द इमिटेशन गेम हा डॉक्टर ॲलन ट्युरिंगचं जीवन आणि कार्य यांच्यावर आधारित होता. मार्टिन टिल्डम या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात ॲलन ट्युरिंगची भूमिका बेनेडिक्ट कम्बरबॅच यानं केली. बेनेडिक्ट कम्बरबॅच अक्षरशः ही भूमिका जगलाय असंच हा चित्रपट बघतानाच जाणवतं. इंग्लंडमध्ये 14 नोव्हेंबर 2014 साली तर 28 नोव्हेंबर 2014 साली अमेरिकेत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात ॲलन ट्युरिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ब्लेचली पार्क इथं एनिग्मा कोड कसा ब्रेक केला यावर हा चित्रपट बेतलेला आहे. गेल्या काही वर्षात प्रेक्षक रिअल लाईफ स्टोरी जास्त पसंत करायला लागले असून आपल्यातलाच एक तरीही असामान्य काम करणारा कुणी हिरो म्हणून बघणं लोकांना जास्त आवडायला लागलं. अशा वास्तवातल्या हिरोंबद्दलची माहिती खोलवर जाऊन मिळवणं आणि ती चित्रपटामधून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं यामुळे चांगल्या तऱ्हेचं एक दृश्य डॉक्युमेंटेशनच होतं आहे. द इमिटेशन गेम या चित्रपटात डॉक्टर ॲलन ट्युरिंगचं आयुष्य, त्याची अफाट बुद्धिमत्ता आणि महायुद्धाच्या काळातलं नाझींचे Sample complete. Ready to continue?